नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँकमध्ये कनिष्ठ लिपिकच्या जागा निघालेल्या आहेत। तर बघूया डिटेल्समध्ये किती जागा आहेत, पात्रता काय आहेत, वेतन काय आहे आणि एग्जाम वगैरे कसं आहे की इंटरव्ह्यू आहे की काय आहे ते संपूर्ण डिटेल्स बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, असलेच नवीन व्हिडिओ येत असतात आपल्या चॅनलवरती। तर मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा कालावधी काय आहे, 10/1/2024 ते 22/1/2024 पर्यंत आहे आणि ऑनलाईन शुल्क पद्धतीने भरायचा अंतिम दिनांक किती आहे मित्रांनो, 22/1/2024। ठीक आहे मित्रांनो, आणि परीक्षा दिनांक आणि प्रवेशपत्र हे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती कळवण्यात येतील मित्रांनो, जे की मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, पात्रता बघू। वेतन आहे सुरुवातीस प्रशिक्षण कालावधीमध्ये दर महिन्याला 15,000 रुपये असेल आणि त्याच्यानंतर पेमेंट वाढेल मित्रांनो। आणि प्रशिक्षण कालावधीनंतर बँकेच्या खालील वेतन श्रेणीनुसार वेतन असेल मित्रांनो, येथे दिले। ठीक आहे, तर निवड कार्यपद्धती ऑनलाईन परीक्षा असेल मित्रांनो। तर कनिष्ठ लिपिक या पदासाठी 100 गुणाची बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नामध्ये एक्झाम होणार आहे मित्रांनो। याच्यामध्ये असेल सिलेबस काय आहे, गणित, इंग्रजी, व्याकरण, संगणक आणि सहकार ज्ञान, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान आणि आर्थिक ज्ञान या विषयावर वरील प्रश्नाचा समावेश असेल मित्रांनो। 100 गुणासाठी असेल मित्रांनो आणि प्राप्त गुणांचे 90च्या गुणोत्तरामध्ये रूपांतर करण्यात येईल मित्रांनो। ठीक आहे, तर आता पात्रता वगैरे बघू आपण। तर मित्रांनो, एकूण पदे किती आहे, 15 आहे। ठीक आहे, नोकरीचे ठिकाण नांदेड, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, लातूर, पुणे, औरंगाबाद इतक्या जिल्ह्यामध्ये असेल। शैक्षणिक पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी MSc आणि 31/12/2023 पर्यंत शैक्षणिक अर्हता पात्र केलेली असायला पाहिजे। वयोमर्यादा किती आहे, 31/12/2023 रोजी किमान 22 ते 35 वर्षामध्ये पाहिजे मित्रांनो, लास्ट 35 आहे। आणि प्राधान्य कशाला देण्यात येईल, JAIIB किंवा CAIIB किंवा GDC&A उत्तीर्ण यांना प्राधान्य देण्यात येईल मित्रांनो, कंपल्सरी नाही आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे। तसेच शासन मान्यता प्राप्त इतर संस्थेची बँकिंग सहकार कायदेशीर पदविका। ठीक आहे मित्रांनो, इथे ICM IIBF यामध्ये केलं असेल तर। आणि सेकंड आहे बँक पतसंस्था, बँक किंवा पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल। आणि भाषेचे ज्ञान कोणते कोणते, मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषा लिहिता व बोलता आली पाहिजे। आता वेतन वगैरे तर बघितलं आहे आपण। ठीक आहे, पदे 15 आहेत मित्रांनो, कनिष्ठ लिपिक ग्रेड 2 आणि एक्झाम ऑफलाईन असणार आहे मित्रांनो, एवढं लक्षात ठेवायचं आहे। ऑफलाईन एक्झाम असणार 100 गुणासाठी, सिलेबस सांगितले आणि मुलाखत पण असणार आहे मित्रांनो। याला कागदपत्रे पडताळणीनंतर मुलाखत असेल। पदाकरिता उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना बँकेच्या धोरणानुसार भरावयाच्या पदसंख्येच्या प्रमाणात ऑफलाईन परीक्षेचे गुणानुक्रमे मौखिक मुलाखतीस बोलवण्यात येईल। मौखिक मुलाखतीकरता 10 गुण असेल मित्रांनो, शैक्षणिक पात्रतेकरता 5 गुण आणि मौखिक मुलाखतीकरता 5 गुण, असे करून 10 गुण असतील। ठीक आहे, आणि उमेदवाराची अंतिम निवड उमेदवाराचे ऑफलाईन परीक्षेतील गुण अधिक मुलाखतीचे गुण याची बेरीज करून एकूण 100 गुणांपैकी गुणानुक्रमे अंतिम निवड सूची तयार करण्यात येईल मित्रांनो। आणि परीक्षा शुल्क किती असणार आहे, 1000 + 18% GST, असे करून 1180 रुपये परीक्षा शुल्क असेल मित्रांनो। ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे आहे। ठीक आहे, तर आय होप तुम्हाला समजलं असेल। आणि फॉर्म जर अप्लाय करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे मित्रांनो, तिथे जाऊन डायरेक्ट तुम्ही फॉर्म भरू शकता ऑनलाईन पद्धतीने। तर व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करा आणि मी तुमच्या मित्रांना शेअर पण करा, जे की या क्रिएटिव्ह एरियामध्ये बसत असेल त्यांना शेअर करा मित्रांनो। धन्यवाद।